श्री स्वामी समर्थ. संधी आणि सूर्योदय दोन्हीत एक साम्य आहे. उशिरा जागे होणाऱ्यांच्या नशिबी दोन्हीही नसतात. क्षणाला क्षण आणि दिवसाला दिवस जोडत आयुष्य पुढे सरकत असते. कधीतरी, कुठेतरी, केव्हा तरी असा क्षण येतो जो अख्खं आयुष्यच बदलून टाकतो. फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे. यालाच आयुष्याचा टर्निंग पॉइंट म्हणतात. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. आकाशात उडायचेच असेल तर नुसते पंख असून चालत नाही, तर उडण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न केले पाहिजे. जेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. कधी कधी खूप काही बोलण्यापेक्षा गप्प राहिलेलं कधीही चांगलं. मेहनतीची शिडी चढूनच तुमच्या यशाच्या शिखरावर तुम्ही पोहोचू शकता. पराभवातून यशाचा मार्ग हा निश्चितच होत असतो. काळानुसार चेहरे बदलतात, पण जो परिस्थितीत बदलतो तोच परिस्थिती बदल बोलतो. तुम्ही ठरवलेल्या ध्येयावर लोक हसत नसतील तर तुमची ध्येय खूपच लहान आहेत हे लक्षात ठेवा. पुन्हा स्वतः संधी दिली पाहिजे. भीतीने मार्ग बदलण्याऐवजी धैर्याने सामोरे गेले पाहिजे. स्वप्न पाहणे ही केवळ सुरुवात आहे. त्यांना साकारण्यासाठी दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम हे अत्यावश्यक आहेत. वेळ सोडून आपलं असं या जगात कोणीही नाही. वेळ चांगली असेल तर सगळे चांगले, सगळे आपले असतात, आणि वेळ खराब असेल तर आपले पण परके होतात. वेळच माणसाला आपल्या व परक्याची ओळख करून देतो. वेळ तुमच्याकडे असलेली सर्वात महत्त्वाची संपत्ती आहे. तिला अशा ठिकाणी गुंतवा जिथे तुम्हाला सर्वात जास्त परतफेड मिळेल. जसे चांगले दिवस राहत नाहीत, तसेच वाईट दिवसही राहणार नाहीत. आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो. फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात हवी असते. जे चालायला शिकतात ते कठीण काळातही कुठेही थांबत नाहीत. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते तिचा तिरस्कार कधीच करू नका. प्रयत्न करताना चुका ह्या होतच असतात. चुकांमधून येतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळते ते यश. स्वप्ने अशी पाहावी ज्यांना पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ आणि योग्य दिशा ठरवता आली पाहिजे. ठाम राहायला शिकावं, कारण निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की सुरुवात कोठूनही करता येते. ज्या गोष्टींना माणूस नाकारत असतो, खरं तर त्याच गोष्टी त्याला मनापासून ह्या हव्या असतात. काहीही झाले तरी आपल्या यशाचा मार्ग सोडू नये. संकटे आली, अडचणी आल्या, विरोध झाला, अपमान झाला, कोणी नावे ठेवली, पाय ओढले, थट्टा मस्करी केली, थांबवले, काहीही हो, पण चांगल्या कामात निर्लज्ज व्हा. मानसन्मान मागे मोठेपणा, अहंकार सर्व सोडा. फक्त ध्येय गाठणे लक्षात ठेवा.
निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची आपल्या बाबतीत मतं बदलत असतात. मन कुणासमोरही मांडत बसू नये, कारण अर्थ न कळालेली मन व अर्थात बुडालेलं मन प्रत्येकाला झेपलंच असं नसतं. यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे. थेंबाथेंबात ताकद आहे सरोवर बनवण्याची आणि बांध फुटल्यावर त्यात सर्व सामावण्याची. माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली, म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधीच साथ देत नाही. साथ देतात ती फक्त आपण जोडलेली जवळची माणसे. स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरिबाचं काम होतं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो. बघण्याची नजर प्रामाणिक असेल तर नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट ही सुंदर दिसते. माणूस काय आहे हे महत्त्वाचं नाही, पण माणसामध्ये काय आहे हे खूप महत्त्वाचे असते. चांगल्या हृदयाने खूप नाती बनत असतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहत असतात. नशीब आपल्यासमोर हारायला तयार असतं, फक्त आपली मानसिकता जिंकण्याची पाहिजे. हारण्याची काळजी आणि जिंकण्याची महत्त्वाकांक्षा न बाळगता प्राणपणाला लावून लढावं, म्हणजे विजय तितकाच आनंददायी होतो आणि पराभव झालाच तर तो तितकाच बोचत नाही. तत्त्व आणि मानवी मूल्य हीच बाब महत्त्वाची आहे. सगळ्याच गोष्टीकडे तर्क आणि संशयाने पाहायचं नसतं. हेतू आणि मर्म जाणून घेण्याची वृत्ती हवी. खरा महत्त्वाचा अवयव जिभेच्या सामर्थ्यावर माणूस वक्ता होतो, नट होतो, गायक होतो, 4 प्रेमाचे शब्द बोलू शकतो, 2 माणसाची मनं जुळवणारा, विचारांची देवाणघेवाण करणारा आणि माणसाला माणूस म्हणून ओळखायला लावणारा हा एकमेव अवयव ही आपली जीभ असते. कमाईचा अर्थ फक्त धन कमावणे असा नाही, तर अनुभव, नाती, मानसन्मान, वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच मोजले जातात. चिकाटीचा धागा धरून ठेवा, तो तुम्हाला ते करायला लावू शकतो जे करणे प्रत्येकाला शक्य नाही. जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका, कारण दिवा विझायला नेहमीच हवाच कारणीभूत नसते. कधीकधी दिव्यातही तेल हे कमी असते. भलेही प्रगती थोडी कमी झाली तरी चालेल, पण आपल्यापासून कोणाचे नुकसान नको ही भावना ज्याच्याजवळ असते तो योग्य प्रगतीच्या वाटेवर असतो. मातीची मूर्ती बनवणारा कुंभार देवाला म्हणतो, हे देवा, तू एक कलाकार आहेस आणि मी एक कलाकार आहे. तू माझ्यासारखे अनेक पुतळे बनवून धरणीवर पाठवलेत. मी सुद्धा तुझे अनेक पुतळे बनवून ह्याच धरणीवर विकले आहेत. पण देवा, लाजिरवाणी गोष्ट आहे, तू बनवलेले पुतळे एकमेकांशी भांडतात आणि मी बनवलेल्या पुतळ्यासमोर तू बनवलेले पुतळे हे नतमस्तक होत असतात.
आयुष्यात आलेली वाईट वेळ आज ना उद्या निघून जाते, पण त्यावेळी बदललेली माणसे हे मात्र आयुष्यभर लक्षात राहत असतात. कपडे फाटले की ते शिवता येतात, पण जोडीदार फाटक्या विचारांचा असला की आयुष्याच्या चिंध्या होत असतात. विश्वास स्वतःवर ठेवला तर ताकद बनतो आणि इतरांवर ठेवला तर तो कमजोर बनत असतो. आपण अशा ठिकाणी पोचलं पाहिजे जिथे आपण पैशासाठी काम न करता आपल्या आनंदासाठी काम केलं पाहिजे. चालून पाय थकायला नको म्हणून डोकं चालवतो तो खरा माणूस. काही गोष्टी अशा असतात ज्या फक्त चांगलं असण्याचा भास निर्माण करत असतात. पुढच्या पानावर काहीतरी भारी लिहिलं असेल या आशेवर मागची पानं झाकत जाणं म्हणजेच आयुष्य. जगण्याचा एकच नियम आहे आणि तो म्हणजे कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा न करणं. काही दिवस मनाविरुद्ध जगल्याशिवाय मनासारखे दिवस जगता येत नाही. संयम ठेवा. कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावेच लागते. आयुष्य कोणासाठीही थांबत नाही, फक्त आयुष्य जगण्याची कारणे बदलत असतात. सर्वच प्रश्न सोडून सुटत नाहीत. काही प्रश्न सोडून दिले की ते आपोआप सुटत असतात. हसण्याची इच्छा नसतानाही पण हसावे लागते. कसे आहात विचारले तर मजेत म्हणावेच लागते. जीवन एक रंगमंच आहे. इथे प्रत्येकाला नाटक हे करावेच लागते. साधी सरळ माणसं मूर्ख नसतात, ती फक्त समोरच्याला चांगलं समजत असतात. आधार आणि उधार दोघांनाही धार असते, जी कधीकधी गरज संपल्यावर देणाऱ्यालाच कापत असते. विजयाची भावना मनातून यायला हवी. समोरच्याला हरवलं म्हणजे आपण विजयी झालो असे नसते. काही गोष्टी स्वतःला बाहेर काढणे म्हणजे काटेरी कुंपणातून एखादी गोष्ट मिळवण्यासारखी स्थिती असते. प्रमाणापेक्षा जास्त सुख आणि प्रमाणापेक्षा जास्त दुःख कधीच कोणाजवळ व्यक्त करू नका, कारण लोक सुखांना नजर लावतात आणि दुःखांवर मीठ चोळत असतात. एकाच गोष्टीचा जास्त विचार करत बसू नये. आयुष्य खूप सुंदर आहे, त्यासाठी आपले विचार आणि प्रयत्न कायमच चालू ठेवावे. निंदा आणि टीका वाटेला यायला हवी. फक्त स्तुतीच ऐकू आली तर प्रगतीचे मार्ग हे बंद होत असतात. वेळेची किंमत ही पैशापेक्षा जास्त आहे, कारण गेलेले पैसे आपण कमवू शकतो, पण गेलेली वेळ आपल्याला काही केल्या कमवता येत नसते. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांचा सामोरे गेल्याशिवाय आपल्याला त्या असलेल्या चांगल्या दिवसांची ही किंमत कळत नसते. प्रेमळ माणसं ही इंजेक्शन सारखी असतात. ते तुम्हाला कधीही वेदना देतीलही, पण उद्देश तुमची काळजी घेणं हाच असतो. माणसाने वेळ आणि परिस्थिती पाहून स्वतःला बदलायला हवं. ऐकून घेतलेल्यांनी खूप काही बोलता येते, म्हणून बोलतच राहिल्याने ऐकायचं राहून जातं. आपल्या लोकांना ओळखण्याची खरी वेळ म्हणजेच आपल्यावर आलेली वाईट वेळ. स्वभावाच्या प्रेमात पडलं की चेहराही आपोआप आवडू लागतो. नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते, तेव्हा त्यापेक्षाही मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करत असते.